तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे ते 10 मिनिटात होणारा पदार्थ। तर त्यासाठी घेतलेलं आहे मी 1 वाटी भगर आणि भगरमध्ये टाकण्यासाठी घेतलेले शेंगदाणे, जे की मी जाड थोडेसे दळून घेतलेले आहेत, आणि 3 मिरच्या, परत इकडे जिरे आणि कढीपत्ता। अगोदर आपण आता कढई ठेवून घेऊ। त्याच्यानंतर कढईमध्ये मी टाकून घेतलं तेल। थोडं कमी जरी टाकलं तरी चालतं, कारण शेंगदाणे टाकलेले असतात त्याच्यामुळे जास्त तेल टाकायची गरज नाही। तर तेल तापल्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये टाकणार जिरे, त्याच्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर मिरच्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। आणि त्यानंतर टाकलं मी शेंगदाण्याचं कूट। आता शेंगदाण्याचं कूट सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि मग टाकायचं हे पाणी। तर आता या पाण्याला उकळी आल्यानंतर जी भगर आहे आपण काढून ठेवलेली, तर ती भगर आधी धुवून घ्यायची स्वच्छ, आणि स्वच्छ धुतल्यानंतर मग पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपण ती भगर टाकायची आहे। तर 1 वाटी भगरसाठी मी इकडे टाकलेले आहेत 2 ग्लास पाणी। त्यानंतर चवीनुसार नमक टाकून घेईल मी। तर आता मी भगर धुवून घेतलेली आहे, आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ही भगर मी आता त्याच्यात टाकणार आहे। बघा, तर आता पाण्याला उकळी आलेली आहे, आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण टाकणार आहोत भगर। भगर टाकल्यानंतर तिला चांगली मिक्स करून घ्यायची। आणि त्यानंतर गॅस कमी करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। मंद आचेवरच शिजू द्यायची, त्याच्यानंतर मग ती चांगली शिजते। मंद आचेवर जर शिजवली तर आपण आता 10 मिनिटांनी भगर उघडून बघूया। तर आता आपण बघूया की भगर शिजली आहे का। तर बघा, भगर किती छान शिजलेली आहे। फक्त 10 मिनिटात भगर शिजून झाली। खूप छान दिसते भगर शिजून। तर अशी मऊसूत भगर शिजू द्यायची, तर ती पचण्यासाठी पण खूप चांगली असते। तर मी आता प्लेटमध्ये टाकून घेईन। तर तुम्ही ही भगरमध्ये कढी सुद्धा खाऊ शकतात, आणि कढी म्हणजे अशी बनवायची जिच्यात बेसन पीठ नको, कारण ती आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। तर गरम गरम भगर खाण्यासाठी तयार आहे। तर गरम गरम भगर इथे तयार आहे। तर तुम्ही सुद्धा भगरपासून कोणकोणते पदार्थ बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।